नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, दिवाळीपूर्वी तुम्ही हे काम करायचे आहे तर तुम्हाला दिवाळी बोनस आणि बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच तरच मिळणार आहे। हे काम करा, महत्त्वाचं म्हणजे तर तुम्हाला त्या ठिकाणी हे दिवाळी बोनस भेटणार आहे। तर मित्रांनो, बरेच बांधकाम कामगार म्हणतील की दिवाळी बोनस किंवा गृहोपयोगी संच घेण्यासाठी नोंदणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे। नोंदणी जी आहे ती रिन्यूअल झालेली नाही, तर रिन्यूअल करण्यासाठी आम्हाला ग्रामसेवकचा सही शिक्का 90 दिवसाचे प्रमाणपत्र पाहिजे। बरेच जे बांधकाम कामगार आहेत ते मला म्हणतात की सर आम्हाला ग्रामसेवक जे आहे ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देत नाहीत। तर मित्रांनो, त्याचा पण पर्याय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला एक परिपत्रक देणार आहे व्हिडिओमध्ये, त्या परिपत्रक दाखवून आणि परिपत्रकातली जी माहिती आहे तुम्ही त्या ठिकाणी पूर्तता करून तुम्ही जे आहे ते ग्रामसेवककडून सही शिक्का घेऊ शकतात। तर मित्रांनो, ते पण दाखवणार आहे। त्या अगोदर विवाहाच्या खर्चासाठी 30,000 हे तुम्हाला भरपूर मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे। जर तुमची नोंदणी रिन्यूअल केली तर तुम्ही ही योजनेचा लाभ घेऊ शकता। तुमच्या मुलांना 2,500 रुपये, त्यानंतर 5,000 रुपये तुमच्या मुलांना जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। जर तुमचे मुलं जे आहे त्या ठिकाणी 10वी 12वी मध्ये 10,000, त्यानंतर 11वी 12वी मध्ये 10,000, त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम करता 20,000 असे या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहेत। तुम्हाला ग्रामसेवक सही देत नसेल तर त्याचं परिपत्रक जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ते पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। यानंतर तुम्ही पहा, वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000 रुपये, त्यानंतर अभियांत्रिका पदवीकरिता जे आहे ते 60,000 रुपये तुम्हाला भेटतात। त्यांच्या पत्नींना सुद्धा या ठिकाणी भेटतात बांधकाम कामगारच्या, जर शिक्षण घेत असतील तर। त्यानंतर पहा, या ठिकाणी असं MSCITचा जर कोर्स करत असतील, MSCIT करत असतील त्यासाठी सुद्धा फी या ठिकाणी बांधकाम कामगार महामंडळाकडून भेटते। त्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी 20,000 रुपये भेटतात। त्यानंतर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी 25,000 भेटतात। त्यानंतर विशेष म्हणजे तुम्हाला जे घरकुलासाठी जे अर्ज करायचे तर घरकुलासाठी पण तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणसाठी 2,00,000 आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी शहरीसाठी 2,00,000 असे तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य भेटते। परंतु मित्रांनो, हे 2,00,000च भेटून तुम्हाला नाही, तर या ठिकाणी पहा, अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे 2,00,000 आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे 2,00,000 तुम्हाला एकूण 4,00,000 रुपये भेटतात। त्यानंतर जे आहे ते जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये असे तुम्हाला एकूण जे आहे ते 5,00,000 रुपये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भेटले जातात। त्याचा लाभ घेण्यासाठी आपण परिपूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। त्यानंतर त्याचे काही कागदपत्र लागतात ते पण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत। टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन केलं नसेल तर आणखी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तुम्हाला ज्या नवनवीन ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात, कारण की अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचे कागदपत्र आपण टाकलेले आहेत। त्यानंतर ग्रामसेवककडून सही शिक्का घ्यायचा असेल, मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्र पण आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे। तिथून तुम्ही डाउनलोड करून जे आहे ते ग्रामसेवककडून सही शिक्का घेऊ शकतात। त्यानंतर ज्या योजना आहे त्या शिष्यवृत्तीची योजना, त्या शिष्यवृत्तीच्या योजनेचं पण आपण कागदपत्र त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आणखीन कुठले कागदपत्र पाहिजे असतील तर नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून आम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला तुम्ही कमेंट करू शकतात आणि ते जे आहेत तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे चॅनलला जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून ठेवा। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच आणि दिवाळीच्या अगोदर हे कोणते कामं करायचे आहेत की दिवाळी बोनस आणि त्यांना गृहोपयोगी संच भेटतील, भांडे भेटतील, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कामं करायचे आहेत हे सांगणार आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे तुम्हाला काय करायचं आहे की तुमची रिन्यूअल झालेलं आहे की नोंदणी ॲक्टिव्हेट आहे ते पाहायचं आहे। तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, जे आपलं बांधकाम कामगाराची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर यायचं आहे। त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे। बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे ते तुमच्याजवळ रेडी ठेवायचा आहे। तर आधार नंबर या वरच्या साईडला आणि मोबाईल नंबर जे आहे ते खालच्या साईडला टाकून घ्यायचा आहे। तर मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर लगेच टाकून घेतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि हे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला निळ्या अक्षरात प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आपण प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते असा इंटर OTPचा मेसेज येईल। तुम्हाला OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP आल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल। या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती पण OTP आलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, मी OTP टाकलेला आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, आपण व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करूयात आणि व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे ऑफिशियल पेज आहे प्रोफाईलचं ते या ठिकाणी ओपन होणार आहे। तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि खालच्या साईडला जे आहे ते BOC प्रोफाईल BOCW प्रोफाईल असं दिसणार आहे आणि त्यानंतर खाली जे आहे ते या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्यासमोर BOCWची प्रोफाईल उघडेल, म्हणजे तुमचं त्यामध्ये संपूर्ण जे आहे ते बांधकाम कामगारची माहिती असते। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणार आहे।
त्या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमचा नंबर दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही नंबर पाहू शकतात आणि त्यानंतर कोणत्या तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं रिन्युअल डेट कोणती आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आणि जे स्टेटस आहे तुमचं रजिस्ट्रेशनचं इनॲक्टिवेट, तुमचं या ठिकाणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते दिवाळी बोनस भेटतील किंवा तुम्हाला जे आहे ते गृहोपयोगी संच जे आहे ते भांडे वस्तू जे आहे ते या ठिकाणी भेटतील. तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर भेटणार नाही आहे, तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागेल. ॲक्टिव्ह कधी होईल, तुम्ही ग्रामसेवकून सही शिका म्हणजे तुमची नोंदणी या ठिकाणी ठेकेदाराकडे असेल, कॉन्ट्रॅक्टदाराकडे असेल, त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला जे आहे ते तुमची नोंदणी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, तर तुम्हाला जी तुमची नोंदणी जी आहे ती रजिस्ट्रेशन जे आहे तुमच्या या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार आहे. आता या ठिकाणी आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमची नोंदणी या ठिकाणी तुम्ही रिन्युअल केलं असेल तर तुमचं रिन्युअल ॲक्टिव्ह झालं की नाही, तुम्ही स्टेटस बघायचं. तुमचं स्टेटस रिन्युअल का रिजेक्ट झालं आहे, कारण काय आहे, त्याचं संपूर्ण तुम्हाला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी पहा, जे रिन्युअलचं ऑप्शन आहे या ठिकाणी कुठं 90 दिवसाचे जे आहे 90 डेज वर्क सर्टिफिकेट डिटेल्स लिटर्स, त्याच्याखाली रिन्युअल्स आहे. त्या रिन्युअल्स आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर रिन्युअल्स क्लिक केलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते पाहू शकता. या ठिकाणी जे रिझन आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात. 90 दिवस कामाच्या प्रमाणपत्रावर फोटोवर प्राधिकृत अधिकाऱ्याचा शिक्का नाही आहे. 90 दिवसाचं कामाचं जे प्रमाणपत्र आहे त्या फोटोवर प्राधिकृत अधिकाऱ्याचा यांचा शिक्का नाही. त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला रिजेक्ट दिसत आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. जे स्टेटस आहे त्या ठिकाणी स्टेटस जे आहे ते आपल्याला रिजेक्ट, स्टेटस पाहावं साईडला स्टेटस आहे आणि खाली जे आहे त्या ठिकाणी रिजेक्ट आलेलं आहे. तर असं तुम्हाला जे आहे तुमचं जे आहे ते तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तुम्ही जर रिन्युअल केलं असेल तर तुमचं रिन्युअल सक्सेसफुल झालं आहे की नाही. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी असं प्रकारे चेक केलं. त्यानंतर तुम्हाला रिन्युअल करण्यासाठी काय करायचं आहे पहा. आता मित्रांनो, तुम्हाला रिन्युअल करण्यासाठी काय करायचं पहा. तुम्हाला जे परिपत्रक दाखवणार आहे ग्रामसेवकून तुम्हाला सही शिक्का कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. हे परिपत्रक दाखवून तुम्ही जे आहे ते ग्रामसेवकून सही शिक्का घेऊ शकता. त्या ठिकाणी पहा साईटला दिलेलं आहे ते ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी. तर या ठिकाणी काय आहे, विषय जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. विषय आहे बांधकाम कामगार प्रमाणपत्र यांना प्रमाणपत्र देण्याबाबत. तर या ठिकाणी शासन निर्णय दिनांक या ठिकाणी पाहू शकता 13/8/2024 आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली पहा, खाली काय दिलेलं आहे, तो उपरोक्त संदर्भीय पत्राचे अवलोकन करावे. महाराष्ट्र राज्य असंख्य बांधकाम नोंदणीकृत कामगार जे आहेत असून सदर कामाची नोंद बांधकाम कामगार मंडळ करते, परंतु ज्या बांधकाम व इतर कामगारांचे काम सातत्याने नसलेले अस्थायी दैनंदिन स्वरूपाचे आहे अशा कामगारांना एकापेक्षा जास्त मालकाकडे जे आहे ते या ठिकाणी काम करावे लागते. अशा जे स्थानिक कामगार कोणत्याही आस्थापनेवर कार्यरत नसताना त्यांची नोंदणी मंडळाकडे नोंदणी करणं अडचण येतात. त्यामुळं अशा कामगारांना मंडळाकडे नोंदणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विविध संदर्भीय अन्वय सूचित केले आहेत, परंतु काही ग्रामपंचायतमार्फत प्रमाणपत्र उपलब्ध करून देत येत नसल्यास निर्देशास आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी जे काय ग्रामपंचायती अशा आहेत की जे आहे त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे. जे प्रमाणपत्र लागतं, जे रिन्युअल करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी जे लागतं आहे ते या ठिकाणी असे निर्देश आले की काही ग्रामपंचायती जे आहे ते प्रमाणपत्र उपलब्ध करून देत नाहीत कामगारांना. या ठिकाणी पहा, ग्रामपंचायतमार्फत प्रमाणपत्र उपलब्ध करून जे आहे ते देत येत नसल्याचे निर्देश आलेले आहे. तर तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडला 7 पॉईंट दिलेले आहे. ते 7 पॉईंट कंप्लीट करून जे आहे ते तुम्ही ग्रामसेवकडून सही शिक्का घेऊ शकतात. तर पहिला पॉईंट आहे तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पहा, थोडे झूम करतो या ठिकाणी ते या ठिकाणी पाहता. तर पहिला पॉईंट आहे या ठिकाणी जे आहे ते नंबर 1चा बांधकाम कामगार यांचा प्रमाणपत्र मागणी अर्ज घ्यायचा आहे. त्या 2 नंबरला आहे तुम्ही पहा या ठिकाणी बांधकाम आपलं काम करत असताना कामगार यांची GPS फोटो. त्यानंतर 3 नंबर आहे कामगाराचे हजेरीपट. 4 नंबर आहे जागा मालक यांचे काम केल्याबाबतची लेखी व फोन नंबर. त्यानंतर 5 नंबर आहे बांधकाम कामगार यांचे हमीपत्र व स्वय घोषणापत्र. त्यानंतर 6 नंबर आहे मागणी नोंदणी झालेले रिन्युअल कार्ड म्हणजे मागची नोंदणी झालेले रिन्युअल कार्ड झेरॉक्स. या ठिकाणी मागणी दिलेली आहे पण मागची नोंदणी झालेले रिन्युअल कार्ड झेरॉक्स. त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात खालच्या साईडला दिलेलं आहे 7 नंबरला अर्जासोबत सादर केलेले सर्व कागदपत्रे खरी असल्याबाबत घोषणापत्र. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला संपूर्ण हे 7 प्रकारचे जे आहेत तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत त्या ठिकाणी. तर तुम्हाला जे मागील वर्षात 90 दिवस किंवा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर या ठिकाणी खालच्या साईडला पण काय काय दिलं आहे तुम्हाला ते वाचून दाखवतो. तर या ठिकाणी पहा
जे खालच्या साईडला थोडंफार माहिती दिली आहे ते आपण वाचून बघूयात. तर या ठिकाणी असं दिलेलं आहे की वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी कामगाराकडून स्थानिक चौकशीसाठी सोबतचे विहित नमुन्यातील अर्ज सोबत प्राप्त करून घ्यावे. सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत संबंधित ठेकेदारास, मक्तेदारास, कंत्राटदार, जागा मालक यांना लेखी अथवा तोंडी संपर्क करून खातरजमा करावी व खातरजमा झाल्यानंतर सदर खातरजमाची नोंद संबंधित कागदपत्रावर शेरा स्वरूपात करावी. संबंधित कामगारांची नोंदवही तयार करून ठेवावी. तसेच खातरजमा करण्यासाठी जमा केलेली कागदपत्रे देखील दप्तर ठेवावे व सदर बाब शहानिशा झाल्यानंतर विहित नमुन्यात ग्रामविकास अधिकारी संबंधित कामगारांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात बांधील राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हे पत्र आहे. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते हे 7 प्रकारचे कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागतील आता. तर तुम्हाला जे आहे ते ग्रामसेवकाकडून जे आहे तुम्हाला मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र भेटलं जाणार आहे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे पण येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला मित्रांनो, उशीर न करता या ठिकाणी पहा. तुम्हाला जे माहिती सांगायची होती ग्रामसेवकडून तुम्ही कशा प्रकारे जे आहे ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेऊ शकतात त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आणि जे काही नवीन बांधकाम कामगार आहेत ते नोंदणी करू शकतात आणि ज्यांनी काही नोंदणी केली आहे त्यांची नूतनीकरण राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर नूतनीकरण करून घ्या. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे आहे ते रिन्युअल अप्रूव्हल होईल आणि तुमची जे आहे ती नोंदणी ॲक्टिव्ह होईल आणि तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगाराचे म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे विविध लाभ, भांडे संच असेल, पेटीचा संच असेल, जे आहे ते तुम्हाला ते लाभ भेटले जातील. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमचं जे ह्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे की हे कागदपत्र जे दिलेले आहेत 1 ते 7 पर्यंत, तर ह्या कागदपत्राविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.